रेल्वे प्रकल्पांच्या अनुषंगानं पाहिलं तर नगर ते बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारी नगर बीड परळी या महत्त्वाच्या अशा रेल्वे मार्गाचं 132.92 किलोमीटर अंतराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हा एकूण रेल्वे मार्ग 2061.25 किलोमीटरचा आहे। या रेल्वे मार्गाचं काम आता वेगानं सुरू असून लवकरात लवकर हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात आहेत। डिसेंबर 2025 पासून या लोहमार्गावर पूर्ण क्षमतेनं धावणारे रेल्वे याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की महाराष्ट्रातील अहमदनगर आणि बीड या दोन महत्त्वपूर्ण जिल्ह्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून नगर बीड परळी या रेल्वे मार्गाचे 132.92 किलोमीटर अंतराचं काम पूर्ण झालेलं असून हा रेल्वे मार्ग एकूण 261.25 किलोमीटर लांबीचा आहे। साधारणपणे 25 डिसेंबर 2025 पर्यंत हा लोहमार्ग पूर्ण करण्याचे रेल्वेच्या माध्यमातून उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून डिसेंबर 2025 पासून या लोहमार्गावर पूर्ण क्षमतेनं रेल्वे धावणार आहे। हा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग असून या रेल्वे मार्गावर असणाऱ्या परळी रेल्वे स्टेशनवरूनच जे प्रवासी दक्षिणेकडे जातील किंवा येतील अशा प्रवाशांना थेट याच नगर बीड परळी रेल्वे स्थानकातून मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये जाणं देखील शक्य होणार आहे। साधारणपणे गेल्या 7 वर्षाच्या कालावधीपासून या रेल्वे मार्गाचं काम सुरू होतं। या रेल्वे मार्गाच्या निमित्तानं या परिसरामध्ये प्रथमच रेल्वे मार्गांचं आगमन झालेलं आहे। या रेल्वे मार्गावर नगर ते नारायणगाव, नारायणगाव ते सोलापूरवाडी आणि सोलापूरवाडी ते आष्टी आणि आष्टी ते अंमळनेर दरम्यान चाचण्या घेण्यात आलेल्या होत्या। यामध्ये ऑगस्ट महिन्यात अंमळनेर ते विघनवाडी दरम्यान ताशी 130 किलोमीटर वेगानं चाचणी घेण्यात आलेली होती। साधारणपणे घेण्यात आलेल्या चाचण्या बघितल्या तर 95 किलोमीटर अंतरावरील चाचण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण 132 किलोमीटर अंतराचं काम आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे। या रेल्वे मार्गाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेले परळी रेल्वे स्थानकातून बीड आणि नगर मार्गे मुंबई आणि पुणे थेट रेल्वे सुरू होणार आहे। या ठिकाणच्या प्रवाशांना या रेल्वे मार्गे जाता येईल। मुंबई आणि पुण्याला या रेल्वे मार्गावर असणाऱ्या परळी स्थानकातून नांदेड तसेच हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, बँगलोर, तिरुपती, सिकंदराबाद, बिदर, गुंटूर आणि लातूर या ठिकाणच्या प्रवाशांना या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्याला जाणं शक्य होणार आहे। या रेल्वे मार्गावर 500 मीटर लांबीचे 18 मीटर उंचीचे 9 पूल उभारण्यात आलेले आहेत। नगर ते बीड लोहमार्ग होणार नोव्हेंबरपर्यंत पूर्ण। यासोबतच अहमदनगर ते बीड हा जो काही रेल्वे मार्ग आहे तो नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे आणि त्यासोबत बीड ते वडवणी हा जो काही 32 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे तो मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे। अशा पद्धतीने संपूर्ण नगर बीड परळी रेल्वे मार्ग डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड।